वानराई आहे आणि ती अगदी पावसामध्ये बसलेली आहे. पाऊस सुरू आहे आणि तिच्या कुशीमध्ये एक तिचं छोटं काही दिवसापूर्वी जन्मलेलं एक लहानसं पिल्लू आहे. तुम्ही बघू शकता या ठिकाणी ते पण माणसाच्या बाळासारखंच हरकती करत असतात. ते बघा त्याच्या तोंडामध्ये त्यानं अंगठा टाकलेला आहे आणि त्याचा अंगठा चोखत आहे. ती जी वानर आहे, वानर तिला सतत त्या कुशीमध्ये घेऊन प्रोटेक्ट करत आहे. पावसापासून त्याचं संरक्षण करत आहे. पाऊस चालू असताना वानर सहसा त्यांच्या विरुद्ध दिशेला तोंड करून बसतात, जेणेकरून पाऊस समोरच्या भागाला लागणार नाही. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते चिल्ली त्या कुशीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु जर सतत त्याला दोन्ही हातानं कव्हर केलेलं आहे, दोन्ही हातानं त्याला धरून ठेवलेलं आहे, जेणेकरून ते इकडं-तिकडं पावसात फिरणार नाही आणि पाऊस त्याला कुठलीही हानी होणार नाही. तुम्ही बघू शकता सतत वानर कसल्या तरी विचारात आहे आणि ते साधा जागा शोधण्याच्या विचारात आहे, की कुठं जाऊन सुरक्षित बसू म्हणजे जेणेकरून त्याचं पण आणि त्या पिल्लाचं पण संरक्षण या पावसापासून होईल. तुम्ही बघू शकता त्याचे कान, जे चेहरा आहे, हात-पाय आहेत, ते अजून तरी काळे झालेले नाहीत. जसं की मोठा वानर असतं, त्या मोठे वानर लहान चिली अगदी गोरी दिसत आहे आणि जो मोठा वानर आहे तो त्याचा चेहरा काळा दिसत आहे, कान काळे दिसत आहेत, हात-पाय पावसाचा रेड अलर्ट आहे आणि सर्व ठिकाणी सर्व दूर खूपच जोरदार पाऊस पडत आहे. नदी, नाले भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पावसामध्ये जनावरं, माणसं पण अडकलेली आहेत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे वानर बसलेलं आहे, ते पण अशाच परिस्थितीमध्ये आहे. पाणी खूप चालू आहे, पाऊस चालू आहे आणि त्याला पण बसण्यासाठी कुठं निवारा नाही. आपल्या एक लहान छोट्या पिल्लाला ते घेऊन या ठिकाणी भिंतीवर बसलेलं आहे. त्यापेक्षा दुसरं एखादं वानर झालं तर त्याच्यापासून सुद्धा त्यांना ते प्रोटेक्ट करतात.